तर आज आपला गजानन महाराज विजय ग्रंथाचा पहिला अध्याय झालेला आहे आणि आज दुसरा अध्याय चालू होणार आहे. तर सगळ्यांनी ऐका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघे देवा आहे क्षीण. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्याते. सरोवरेची दिव्य शोभा तोयेमुळे पद्मनाभा. रसभरित आतला गाभा टरफला ते महत्वाने. तुझी कृपा त्याची खरी शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्याय झाले कथन समर्थ गेले निघून. ते बंकटलाल लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास मने. न हाले द्रष्टपासूनी गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यास खास. याचे नाव शोधे ध्यास उग्या नव्हत्या पोरचेष्टा. चुकल्या धेनुची या वत्स शुद्ध करी साची. तैसा बंकटलालाची स्थिती झाली विबुद्ध हो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलापाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळे परीन पत्ता लागला. घरा येता वडील पुस्ती भवानी रामा सन्मती. बाळा तुझी आजव्रती कारे झाली चंचळ. चित्ती उल्हास दिसेना वदनी दिसे मल्हारपणा. ऐसा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरुणा ज्वान नाही कशाची तुला वान. ऐसा वचन ऐसे साच असून चिंता तुर दिसतस. किंवा शरीर काही व्याधी होतसे ती सांग आधी. चोरून पुत्रा ठेवीन कधी गोष्ट कोणत्या पित्याला. कोणी तरी सांगून केले त्यांचे समाधान पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होती सदाचारी. घरी होती जिम्मेदारी परी अभिमान नसे त्यांचा. देशमुख राजाजी पंथ वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालांना नित्यभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथीसी मला तो योगी असावा कुणीतरी. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पाहावया. पूर्व सुकृता वाचून या होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटत आता तुझ लागून नेमजला दर्शना. ऐशी स्थिती दिवस चार गेले निघून साचार. बंकटलाला शिथिळभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. त्याचे कीर्तने शारंगधर प्रसन्नचित्त होतसे. लौकिक त्यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन करावया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाले कीर्तनाची तयारी. धाव लागल्या नरनारी कीर्तन ऐकावया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासी भला. मध्ये शिंपिया भेटला पितांबर नाम ज्याची. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याची समर्थाची समाचार बंकटलाला ते कथन केला. दोघे कीर्तनात चालले तर वचित समर्थ आले. पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाचे पाहून कृपण जया हरपुनी. वया वा वा चातकाते स्वाधी घन. वा मोराशी मेघ दर्शन. किंवा ते रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयताचे झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावर तुला गरज असेल जर आण झुणका भाकर. माळणीच्या सदनातून बंकटलाला सत्वरी चून भाकरी आणून ठेवली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरास समर्थ. जा जाऊन ओढ्यापत तुंबा भरून आण पाणी. तुंबा पितांबर बोले ओ गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतके असून दे पाणी खराब केले गुरांनी. देवीच्या जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्यास योग्य ते. मर्जी असल्यास दुसऱ्याकडून पाणी आणतो तुंबा भरून. ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवून. उगीच ओंजळीन तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरले ऐसे नीर कोठीनं त्यांनी पाहिले. तळे पदाचे भिजतील इतकेच होते तेथे जल. करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरले नसे. ऐसे झाली आडविहीर. चिंतावला पितांबर हिच्या करुणे अखेर. तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित.
तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो पडे तेथ तेथ, खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला, तो म्हणे ऐसे स्थिती, की आज झाली निश्चिंती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे दुर्दडी तांब्याची, खंडूक दंडूक व्याघ्रांबर, हे मुसलमानाची नाणी सारी, चलत होती व्यवहारी, तया वऱ्हाड प्रांतात, पैशाप्रती पाहून महाराज बोलते हसून, काय सुपारी समजून मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न याची जरुरी, भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे, ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटले पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करीन मजल कळेल, जाता कीर्तन दोघे जाऊन करी श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो, दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले, गोविंद बुवाने सुरू झाले आरंभीचे निरूपणाची भागवताचा, घेतला होता एक साचा श्लोक एकादश स्कंदाचा, हंस गीतामधील बुवाने पूर्वार्ध विषेद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले, ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध वर्धनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जा त्या घेऊन मंदिरा, हो या हो कीर्तना श्रवणास, व्यंकटलाल पितांबर अनेक मंडळी निर्धारित, तर समर्थाची साचार्य कीर्तनाचे आणावया, केले विनंती अवघ्याने, श्रोते अति विनयाने, परी बसल्या जागेपासून, मुनीन महाराज हरले हो, गोविंद बुवा अखेर येऊन जोडती झाले कर, कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी, तुम्ही साक्षात शंकर, बरे नसे बसने बाहेर, धन्या वाचून मंदिर, शून्य साच समर्था, पूर्व जन्माची पुण्य भले, माझे आज उदेल, म्हणून हे दृष्ट पडले, साक्षात चरण शिवाचे, कीर्तनाची फळप्राप्ती झाली आज मज प्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिर माझ्या सवे, ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ बदले तत्वता, ठेवी एका वाक्यता, भाषण गोविंद लव मात्र, तू इतक्यात प्रतिपादिले, अवघेश्वर व्यापिले, आत बाहेर काळ न उरले, बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का, जे जे जया ते सांगावे, ते त्यांनी आचरावे, शब्द श्लाशे न करावे, साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगती, आणि त्यांची विशुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा, पोट भऱ्या कथेवरी, तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो बुवा कीर्तन परत आले, गर्जूनी अवघ्या बोलले, तुमच्या शेगावात मूल आले, रत्न त्या सांभाळा, हे न शेगावर आईले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग, याची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, याची आज्ञा मानावी, देववेद वाक्यापरिया हो, तरी तुमचे कल्याण होईल संशय करून, अनायासे निदान जोडले त्या दौडू नका, कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपले घरा आले, व्यंकटलाला घरी आले, चित्ती हर्ष माईना आपल्या सन्मानी पित्यासी, हकीकत कथिले प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी, गजाननानु हो, पुत्राने जे कथन केले, ते भवानी राम ऐकले, आणि प्रेमे ऐसे बदले, तू ये त्या घेऊन, पित्याची मिळाली संमती, व्यंकटलाल हर्ष अति म्हणे, कधी भेटतील गुरुमुळ सदन आणावया, पुढे माणिका चौकात, चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले व्यंकटलाला प्रत, अस्तमानच्या समयाला, दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला, व्यंकटलालाच्या भाग्याने गुराकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थाचे आपण आसपास गायी जमू लागल्या, त्या वाटले नंद सुत आला येथे साक्षात, वृक्षावरी करतात पक्षी किलकिलाट आनंदे, दिवाबत्तीची तयारी, दुकानदारे करती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन व्यंकटलाल महाराजा, पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी, नमन साष्टांग केले चरणी, पाटावर बैसविले, आणि विलविले जोडून हात, काही भोजन करा येत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आला या शिवे आराधन, प्रदोष काळी घडते देव भाग्यशाली, ऐशी आहे ऐकली स्कंदपुराणे गोष्ट म्या, ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तत्काळ बले, समर्थाचे ठेविले परमभक्तीने मस्तकी, करा येथे भोजन, ऐसे गेले बोलून, परी स्वयंपाक कारण, अवघा ऐकायचा स्वयंपाक होईपर्यंत, हे न थांबेल जरी येत, तरी प्रदोष काळी पर्वतिकांत गेला उपाशी घरातून, त्यास करू ते कैसी तोड, ऐसा संकट पडले जड,
जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेर दुपारच्या पुऱ्या आहेत खरी. त्याच ठेवून तबकावरी पुढे ठेवून समर्थाच्या ते अवघे जाणून कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो मापदी ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चितल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्यांनी केली खरी. आणून ठेवली सामोरी तबक एक समर्थाच्या पुऱ्या. बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुका. कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे पडले पात्रात ते खाती भरभरा. उदरे समोरे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी. गजमंगल स्नान समर्थाशी घातले असे अतिहर्षी. तो नथाट वर्णवे घागरी समोरे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घातले नारी नर मन मानेल ऐसे रीती. कुणी शिके काई घालाविती कुणी साबण घेती हाती. समर्थाचे घासिते पद कमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलयाच्या मर्दना करू लागले निज हस्ते अंग राग नाना परी. त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाचे आगरी निवणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवर. भाडी गंध केशर गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावरी. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्याची ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आले की या त्याची पूजा अस्तमाने. यथा सांग करोडी करू पारणा ऐसे म्हणे. इच्छा त्यांनी धरली असे तो झाला अस्तमान मावळलास नारायण. इच्छारामे केली स्नान प्रदोष वेळी लक्ष्मणे. पूजा साहित्य घेऊन साधू की जे का गजानन. त्यांचे केले पूजन परम प्रेमे करुणी. आणि विनंती केली बरी झाली आहे तुपार. आपली ते भोजन जरी परी आता काही जावे खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्ताचा हित पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिले पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थाने. इच्छाराम तो घेऊन नैवेद्याला परातीत. बंबे मोहर तांदळाचा 2 मुठी भात साचा. नानाविध पक्वानाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा नारसे घिवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोटवरी. अगणित चटण्या कोशिंबीर वाळंगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी. उदना ते 6 भागात 4 मनुष्याचे अन्न. ऐसे नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेविले इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले बापणासी. खातो हरणीशी ऐसे बोलन सी गणप्या. खा हे आता अवघे अन्न आघोऱ्या न करी अनमान. पाहू आले अवघे जण तुझ्या खोरवतीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्री काही न ठेविले मीठ लिंबू तेही पहा. अग्रहाचा प्रकार काय होता अखेर. हे धावण्याचा आचार कौतुक केले गुरुवरे. खणावून उलटी झाली खाल्या अन्नाची ती भली. ऐसेचे गोष्ट झाली केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची मना. तिची या खोड मोडण्या जाना. अघडी अकंठ खीर प्याली की उलटी होता परत. ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालवण्या वयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ सुनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीचे साधन होते काय कराया. संरक्षण निसर्गाचे धर्माचे तेच समर्थ येथे केले. लोका लागून सुचविले आग्रह करणे न चाले. तो विपरीत फळ देईन. असो उलटी झाल्यावर जागा केली सापसारी. नैवेद्य बेसविले नाना परी. स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती. महाराजांची आनंदवृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथ. आवाज त्यांचे सुरवर खडे पहाडे मनोहर. विठ्ठलाचे नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज असनी होते ते वदले वदनी. भोजनाची
वेशाने विठ्ठलाचे नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराजासने होते ते वदले वदने भजनाच्या आमिषाने गणगणात बोलते. हेच सर्वदा त्यांचे भजन करते टिचक्या वाजवून. ऐसा झाला अंध जाणं रात्रभरी ते ठाया. गणगणत हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नानारूपी कोठून त्याला नामरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयाला असती भ्रांती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राहे त्या आनंदाच्या न वर्णवे गाई. त्यांची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्थ गोदातीर वा कुंभमेळ्याचे साजार. गर्दी होते हरिद्वारी त्याच परी या गावात. बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विठेस ठेवून पाय उभे राहिले त्याचे वचन गोदातीर. आनंद झाला आनंद हा हरिद्वार. गज बजले शेगाव नगर. सदन राऊळ बंकटाचे ह्या ब्रह्मपदा पोचला जात. कोठून उरले त्याला सूर्याच्या प्रकाशाला. अवघे आहे सारखे नित्य यात्रा नवी नवे समाराधना होते पायी. त्यात वर्णिता शेषही थकून जाईल निसंशया. तेथे माझा पाड कोण मी कटिक समान. अवघे वदेव गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. आघात त्यांची चैत्र काया. मज पामर मती नसे. कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन. कधी प्राशन करावे गढूळ जलाते. त्यांची जी दिनचर्या नियमित नव्हती एक साच्या. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरवया कोणासी. शिल्मीवरी प्रेम भारी ती लागती वरचेवरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याय. भाव ठेवा एकावया आणि पर्वणी साधावया. वेळ करू नका हो श्री गजानन चरित्र. आदर्श हो भाविका प्रत. हेच विनंती जोडून हात. दासगणो ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीय अध्याय समाप्त. अनंत कोटी गजानन महाराज की जय.